नमस्कार. नमस्ते. नमस्ते. हां, तुमचा परिचय द्या पूर्ण. माझं नाव सतीश उर्फ बंडू माळी शेवते, अच्छा, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर. ओके. आता ही जी बाग आहे तुमची साधारणतः ही किती वर्ष झालेली आहे? ही टोटल आता म्हणजे 2 वर्षाची बाग आहे माझी. बरं बरं बरं. पण पीक पहिलं पीक पहिलेच पकडलेलं आहे आता. ओके. आता याची जर कॅनॉपी जर पाहिली, म्हणजे क्वालिटी जर पाहिली पानांची, हो तेवढ्या रात्रीचं बघतोय आपण. हो तर तुमच्या मित्रांच्या बागा आपण आता बघून आलो. हो आलो. शेंडे साहेब, आपण जे अतुल सरांच्या बागा बघितल्या 2-3, तुमच्या आता त्यांचे तुम्ही मित्र आहात, हो म्हणजे तुमची जोडगोळीच आहे. हो तर तुम्ही आता तुमची ही जी बाग आहे, ह्या बागेमध्ये तुम्ही पण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरताय. वापरतोय. तर ज्यावेळेस मी 2-3 महिन्यापूर्वी इकडं आलो होतो ह्या चक्कर ह्या भागावर, पानगळ केली होती, पण त्यानंतर तुम्ही या बागेकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. दुर्लक्ष काय केलं झालं होतं. आपलं म्हणजे टोमॅटो चालू होते. बरं. टोमॅटोच्या आपण टोमॅटोला पण सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आपण दिलेली व्यवस्थित. अच्छा, टोमॅटोला वापरलं हो तुम्ही? व्यवस्थित. आणि टोमॅटोला तुम्ही वापरत असल्यामुळे ते तिकडे टोमॅटोचं जे उत्पन्न चांगलं मिळत होतं. चांगलं भेटत होतं. आणि कसं झालंय, त्याला पूर्णपणे व्यवस्थित शेड्यूल प्रमाणे त्याला व्यवस्थित यूज केलंय मी टोमॅटोला. आणि चांगलं त्यात पण आपलं 16 गुंठ्यामध्ये एक 20-21 टन माल निघलेला चांगला. अच्छा, किती पैसे झाले तुमचे? त्यात आपले टोटल झाले 2.5 लाख रुपये आपल्याला. 16 गुंठ्यामध्ये? हो 16 गुंठ्यामध्ये. त्याच्यामुळे तुमचं सगळं लक्ष तिकडे होतं? हो तिकडे पूर्ण होतं आणि दुर्लक्ष थोडं केलंच मी थोडं. अच्छा अच्छा. आता इकडं जर आपण बघितलं सगळं, तुमचं ते म्हणजे कोणत्या बाजूला बघितलं आपण, ते सेटिंग वगैरे तुमचे स्ट्रोक वगैरे एकदम सुंदर आहे, बरोबर आहे ना? या ना पुढे जाऊ आपण. कॅनॉपी वगैरे ग्रीनरी एकदम व्यवस्थित आहे. आता हे जर फळं जर बघितली तर साधारणतः किती संख्या आहे एकंदरीत? तुम्ही मध्ये दुर्लक्ष केलं होतं, त्यानंतर नेमकी काय ट्रीटमेंट केली आहे आता सध्याच्या काळामध्ये? मी ह्याला ट्रीटमेंट खूप कमी केलेली हां, आहे. एक सॉइल चार्जर एक 5 लिटर दिलेलं आहे फक्त बरं, 2 टप्प्यामध्ये. हां. आणि फ्रूट चार्जर, क्रॉप चार्जर हे 2 स्प्रे दिलेले आहेत. बर. आणि त्याच्यानंतर जे ग्रीनरी आणि जे स्ट्रोक आहेत, हां ते हां. स्ट्रोक एकदम व्यवस्थितपणे त्याचे म्हणजे उद्भवले आहेत झाडावर. म्हणजे लांबी वगैरे जी आहे स्ट्रोकची, लॉंगेशन वगैरे एकदम व्यवस्थित आहे. आणि समजा खोडाला ब्रँचेसला एकदम बरोबर आहे. आता तुम्ही जर पाहिलं त्याच्यामध्ये संख्या वगैरे सगळ्या गोष्टी आता आपण सरसकट बघत चाललोय, बरोबर आहे ना? हो तर एकंदरीत म्हणजे तुम्ही आता तुमच्या मित्राची जी बाग बघितली आपण, बघितलं. त्या बागेची जी परिस्थिती होती, पानांची कॅनॉपी असेल किंवा संख्या असेल, तर तीच संख्या तुम्हाला इथे पण बघायला मिळते. तर हा बघा, आता हा जो स्ट्रोक आहे किती मोठा आहे बघा, बरोबर? याची साईज पण छान झालेली. म्हणजे एकंदरीत याच्यामध्ये तुम्ही जे वापरताय तंत्रज्ञान, त्याची थोडीशी माहिती सांगा. जे तंत्रज्ञान जे आपण वापरतो त्याचा जो म्हणजे कसं आहे, हां जे रासायनिक वापरतो किंवा हे जे आपण टेक्नॉलॉजी जो वापर केला, हां वापर केल्यानंतर जे आपल्याला म्हणजे त्याचे रिझल्ट जे उत्पादन ते झाडाचे लागू करून देतात, हां हां. त्याच्या समोर आपल्याला दिसते म्हणजे. आणि आम्हाला पण त्याचा अनुभव म्हणजे भेटतोय समोरासमोर. बरोबर त्यामुळे बरोबर हा वापरायला आणि किंवा हा यूज करायला शेतकऱ्यांना काहीच अडचण नाही. बरोबर. आणि एकदम योग्यरित्या हा म्हणजे समोर स्ट्रोक आणि झाडाचे जे आणि कमी खर्चामध्ये थोडक्यात. मला काय विचारायचं माहिती का, आता समजा पुढे आपण येऊ, जाता बोलूया. आता समजा कंडिशन तर चांगली आहे, सर्व ओव्हरऑल जर आपण फळं बघितली, आता इकडनं समोर या तुम्हाला दाखवतो मी. ह्याच्यामध्ये बंचेस आहे बघा, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-2, 3-3चे बंचेस दिसत आहे. आणि हेच कंडिशन मला वाटते माझ्याबरोबर आता साळुंके साहेब आहेत, पंडित साळुंके, बरोबर आहे ना? त्यांच्या एका प्लॉटवरती आम्ही गेलो होतो. त्यांच्या बागेवरती पण सेम कंडिशन होती. रात्रीच्या वेळेस गेलो होतो त्यांच्याकडे मी, असेच बंचेस सगळे बघायला मिळत होते. पण ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली होती त्यावेळेसची काय कंडिशन होती? या ना इकडे पुढं. हां, म्हणजे त्यावेळेस बागेची काय तुमची अशी कंडिशन होती का? त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास असा होता का नाही ज्यावेळेस सुरुवात केली तेव्हा? हो, आत्मविश्वास खूप वाढलेला होता. नाही म्हणजे मला काय विचारायचं तुमच्या, की ज्यावेळेस आपण सुरुवात तुम्ही बांधगळ केली, हो पानगळी, त्यावेळेस परिस्थिती काय? त्यावेळेस परिस्थिती म्हणजे कसं होते, म्हणजे पानगळ केली होती आपण ना त्यावेळेस, तुम्ही आला त्यावेळेस. हां त्यावेळेस म्हणजे कसं होतं, एवढं काय म्हणजे प्रोत्साहन आपल्याला ओसाईत बाहेर फेल गेला होता फर्स्ट हां टाइम बाहेर फेल गेल्यामुळे म्हणजे कसं एकदम लक्ष माझं थोडं म्हणजे कमीच होतं झाडाकडे. आणि ज्यावेळेस आपण हे वापर केल्यानंतर जे आपल्याला दिसू लागलं, जे काय ट्रीटमेंट केलं, त्याचा म्हणजे एकदम भरघोस म्हणजे एकदम कॅनॉपी या ना पुढे. म्हणजे तुम्ही जे ट्रीटमेंट करायला सुरुवात केली त्याच्या पूर्वी परिस्थिती तुमची थोडीशी जरा साशंक होती की हे जमेल का, ही परिस्थिती काय होईल, बरोबर ना? म्हणजे हे त्या परिस्थितीनुसार तुम्ही जर तुलना केली आता, तर बारकाईने आपण जर अभ्यास केला याच्यामध्ये, तर फळांची साईज वगैरे संख्या वगैरे एकदम चांगली आहे, बरोबर आहे? हो चांगली. आणि आता समजी जी फळं आहेत ते मेन ब्रँचेसला आणि बरोबर आहे, खाली तुम्ही जवळून पाहिलं ना आतमध्ये फळ लागलेली, बरोबर आहे? समजा आतमध्ये खोडाला आहे. तुमचं टोमॅटोचा प्लॉट आहे तो आपण बघूया जरा. या बरं, हा तुमचा जो प्लॉट आहे टोमॅटोचा, बरोबर आहे? हो. तर आता याला वरती शेंड्याला बघा, आता ही किती महिन्यात झाले असेल, आता किती महिने झाले? टोमॅटो आता टोटल 5 महिने होत आले.
5 महिने झालेले. 5 महिने याचे टोटल तोडे किती निघाले आणि हे 16 गुंठे क्षेत्र आहे बरोबर ना? 16 गुंठ क्षेत्र आहे. ह्या 16 गुंठ्यामध्ये तुम्ही सांगता किती टन माल निघाला? आपलं 16 गुंठ्यामध्ये 14 तोडे झाले. अच्छा. 14 तोडे साधारणतः म्हणजे 900-950 कॅरेट माल निघलेला आहे याच्यामध्ये. 950. आणि तुम्ही जो व्यापाराचा अनुभव दुपारी सांगत होते मीटिंग मध्ये, तो काय अनुभव होता तुमचा? त्यामध्ये तुमचा सत्कार केला व्यापाऱ्यांनी असं? कुठे माल पाठवला? माझं कसं झालं, ज्या क्वालिटी आपल्याला जे जशी पाहिजे तरकारीमध्ये जी मी टेक्नॉलॉजी वापर केला आणि त्याची क्वालिटी जी आहे, क्वालिटी जे भेटले तो मी स्वतः माल घेऊन जात होतो. पुणे मार्केटमध्ये मी माल घेऊन जात होतो आणि तिथे जो क्वालिटीचा जो सगळ्यांचा जो माल आणि आपला माल त्यामध्ये म्हणजे आसमानचा डिफरन्स होता. आणि आपला माल समजापेक्षा म्हणजे हटके वाटत होता. चमक होती, शायनिंग आणि माल गर भरलेला होता. गर आणि ग्लेझिंग जे होते ते एकदम. व्यापाऱ्याची काय प्रतिक्रिया होती? व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया होती की मालाची क्वालिटी बघून ते पटकन समजायच्या आधी आपला माल जायचा आणि त्यानुसार म्हणजे आपला माल पण टोटल आडतीला 900 ते 950 कॅरेट म्हणजे टोटल आपला 20 ते 21 टन माल गेलेला आहे आडतीला. बरोबर. आणि ह्याच्या प्रतिक्रियानुसार आपल्या आरतीवाल्यांनी पण तिथं आपला म्हणजे ते म्हटले तुमचं किती क्षेत्र असेल तुमचं असं म्हटलं? त्यांनी पण म्हटले होते किती क्षेत्र आहे. मी म्हटलं त्यांच्या अंदाजानुसार जे टोमॅटो मी घेऊन जातो साधारणतः 1.5 एकर क्षेत्र असेल त्यांच्या अपेक्षेनुसार होते. बरोबर. पण ज्यावेळेस मला म्हणजे मुलाखतीत घेतले, ज्यावेळेस सत्कार त्यांनी स्वीकारला माझा, त्यावेळेस मी म्हटलं फक्त 16 ते 17 गुंठ आहे. त्यामध्ये मी टोमॅटो त्यामध्ये जे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे क्वालिटीवरून कौतुक झालं. हो, क्वालिटी शेवटपर्यंत क्वालिटी टिकून होती. आणि 14 तोडे झाले तुमचे. किती जाळ्यांचे झाले? आणि आपले टोमॅटो मी साधारणतः 5,500 पेड लावली होती ह्याची. अच्छा. बर. हो. म्हणजे 16 गुंठ्यामध्ये तुम्ही झाडं पण जास्त लावली आणि टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला याला तुम्ही काय काय वापर केला होता? सोयल चार्जर मी कंटिन्यू ज्यावेळेस वातावरण पण थंडी होती, फुल थंडी होती आणि त्या फुल थंडीमध्ये काय होत होतं एकदम पाऊस बी पडला होता एकदा. पाऊस पण पडला होता. धुकं एकदम हे झालते. कोणत्या महिन्यातली गोष्ट आहे ही? हे साधारणतः ह्याची जी परिस्थिती आहे म्हणजे साधारणतः ऑक्टोबरच्या जे आसपास जे धुकं जे पडलं होतं ते भयंकर धुकं होतं तुमच्या भागामध्ये. माझी जी टेक्नॉलॉजी जे वापर चालू होता तो कंटिन्यू होता. तुमच्या आजूबाजूची काय परिस्थिती होती इतर शेतकऱ्यांची? अजून माझ्या एक मित्राचा होता टोमॅटोचा प्लॉट, त्याचा पण पूर्ण म्हणजे कसं आहे यूज नसल्यामुळे त्याचा म्हणजे पूर्ण ब्लॉक झाला जागेला. ओके. आणि ह्याचा जो असर आहे त्याच्यावर ह्याचा काय असर म्हणजे कमी दिसत. म्हणजे भाजीपाल्याचे शेतकरी आहे त्यांच्यासाठी एक लक्षण आहे बघा. आता हे टोमॅटोचा प्लॉट तुमचा, ह्या झाडांना तुम्ही एवढा माल काढलाय बरोबर आहे. मग एवढा माल काढल्यानंतर तुम्ही जर पाहिलं अजून ह्याला फुटलेत खालून बरोबर आहे. आणि वरून त्याला बघा फुलं येत आहे अजूनही बी. आणि अजून सेटिंग होत आहे बरोबर आहे ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की क्वालिटी एवढी टिकून राहिली आणि डिस्टर्ब काही सुद्धा झालेलं नाही. किती पैसे झाले सगळे टोटल आपलं म्हणजे साधारणतः 21 टन माल म्हणलं तर साधारणतः मला 13-14 रुपये टनाला म्हणजे रेंज बसले किलोनं. साधारणतः टनाला 13,000 रुपयेच्या नुसार म्हणजे आपले 13 ते 14,000 नुसार म्हणलं तर 2.5 लाख रुपये आपले कम्प्लीट याच्यामध्ये झाले. आणि साधारणतः खर्च हे वापर केलेला मी 50 ते 60-70 हजार रुपये झालेला आहे. आणि 2.5 लाख रुपये झाले 3-4 महिन्यामध्ये. म्हणजे मला त्याच्यामुळे दुर्लक्ष झालं डाळिंबाकडे. अच्छा. म्हणजे एकंदरीत मला एक सांगायचं दुर्लक्ष झालं आणि पण आपण जे केलं ट्रीटमेंट त्यामध्ये आता म्हणजे बेस व्यवस्थित होत आलेला आहे. अच्छा. म्हणजे एकंदरीत ही जी कंडिशन आहे आपण जर पाहिलं तर एकीकडे डाळिंब पण आता खूप छान सेटिंग होते. बरोबर आहे. आणि साईज पण चांगल्यापैकी जाईल. तुम्ही जर हे पाहिलं तर एकंदरीत यातून एक शिक्षण मिळतं की तुम्ही भाजीपाला पिकवा किंवा तुम्ही फळबाग पिकवा. सॉइलच्या जर टेक्नॉलॉजी सगळ्यामध्ये काम करते अतिशय सुंदर प्रकारे. जर बघितले काळोखी समजा प्लॉट पेक्षा ही समधी योग्यरित्या काळोखी आहे. परिसरामध्ये तुमची सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे जसं आपण अतुल सरांची बघितली अगदी त्याचप्रमाणे तुमची या ठिकाणी आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाने कधी कधी बऱ्याच वेळा शेतकरी असे दिसतात की शेती परवडत नाही किंवा डाळिंब परवडत नाही. हे जे गणित आहेत ह्या गणितामधून तुम्ही थोडेसे बाहेर आले असं नाही वाटत का तुम्हाला? काय वाटतंय? कसं आहे जर योग्यरित्या जर व्यवस्थितरित्या जर टेक्नॉलॉजी जर वापर केला आपण तर ह्याचा आपल्याला म्हणजे तोटा होऊ शकणार नाही. आणि जसं आपल्याला झाड आपल्या संग जर बोलत असेल तर काय म्हणजे काही गरज नाही. म्हणजे या ना पुढे. म्हणजे एकंदरीत हे सगळा जो अनुभव आहे तुमचा टोमॅटोचा प्लस ह्या डाळिंबांचा याच्यातून तुम्ही हे जे शेतकरी आहेत आपले सगळे तरुण शेतकरी त्यांना तुम्ही काय मेसेज द्याल तुम्ही यातून? माझं एकच म्हणणं कसं आहे हे आणि जर रेग्युलर जर हे जर वापरलं तर सर्व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरवलं आणि एकदम उत्तमरित्या हे शेतकऱ्यांना पुढच्या भविष्यात एकदम योग्य रीतीने हे काम करणं होईल. म्हणजे नोकरीपेक्षाही शेती चांगली असं नक्की चांगलीच आहे. ओके चालेल. थँक्यू.